समोरच्या पार्टीने या ठिकाणी काल बाईट देत असताना अशा पद्धतीनं सांगितलं की प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य विभागाची काय कामं या ठिकाणी आपली थांबलेली आहेत, परंतु त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गुरसाळे असेल, बोसे असेल या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ही मंजूर आहे। येणाऱ्या इलेक्शन नंतर जे DPDCची मीटिंग होईल त्यामध्ये त्या आरोग्य केंद्राला निधीच्या वाटप अलॉट होणार आहे आणि ते काम चालू होणार आहे। आपण काम करत असताना एक प्रामाणिक भावना ठेवून या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून या जिल्हा परिषद गटामध्ये काम करतोय। जो निधी जास्तीत जास्त या जिल्हा परिषद गटाला आणता येईल त्या दृष्टिकोनातून आपण काम करतोय। हे काम करत असताना या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं नाही किंवा त्या ह्याच्यातून मला कामं मिळवायची नाही, तर लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे। ही भावना ठेवून आम्ही जिल्हा परिषदमध्ये जातोय। कमळ हे आमचं चिन्ह आहे। टीका न करता आम्ही भविष्यात 5 वर्षात कशा पद्धतीनं काम करणार आहे। जवळपास 6 गावं ही नदीकाठेला नाहीत आणि राहिलेली सर्व गावं ही नदीकाठेला आहेत। या नदीकाठीच्या गावाला असणाऱ्या रस्त्याची अडचण असेल, आरोग्य विभागाची अडचण असेल, लाईटची अडचण असेल, ह्या सगळ्या अडचणी आपण कशा पद्धतीनं दूर करू शकतो, त्याला कुठल्या पद्धतीनं मार्ग काढू शकतो। कारण सत्ता ही भाजपची आहे। आपण फक्त काम सांगायचं आणि त्या कामाचा पाठपुरावा करणारी ही मंडळी या ठिकाणी तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे। तुम्ही कमळ या चिन्हासमोर शिक्का दाबून त्यांना बहुमूल्य मत, तुमचा आशीर्वाद रूपी मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। टीका टिप्पणी करणाऱ्याला आपण पुढं 5 वर्षात आपल्या कामाच्या जोरावर दाखवणार आहे। मी ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून भोशात काम करत असताना माझी आदर्श ग्रामपंचायत आहे। जिल्ह्यात, विभागात, महाराष्ट्रात अव्वल दर्जाचे पुरस्कार मिळालेली ग्रामपंचायत आहे आणि तशाच पद्धतीचं जे रोल मॉडेल आम्ही भोशात बनवलेलं आहे, जे कामं मी भोशात केलेली आहेत तशीच कामं जिल्हा परिषद गटात करण्याच्या दृष्टिकोनातून कायम आग्रही राहील। तुमचं पाठबळ, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठामपणानं असावा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो। कमळ हे चिन्ह जिल्हा परिषदला एकच मशीन माझ्या माहितीनुसार आहे। 2 नंबरला कमळ चिन्ह आहे आणि खाली बाप्पाचं 1 नंबरला आहे। या ठिकाणी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या। बाप्पांनी केलेल्या कामाचा या ठिकाणी मालक थोडं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्यातल्याच मंडळी किंवा समोरची पार्टी करण्याचा प्रयत्न करते, परंतु या समोरच्या सर्व लोकांना आग्रहानं सांगतो, आमच्यात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नाही। आम्ही एकोप्यानं एकत्र होऊन या ठिकाणी सगळ्यांच्या सामोरे जातोय। आपण देखील कुठल्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता एकदम चांगल्या पद्धतीनं विठ्ठल परिवारातील सर्व नेते मंडळी असतील, पांडुरंग परिवारातील सर्व नेते मंडळी असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, हे ताकदीनिशी या ठिकाणी या उमेदवारांच्या पाठीशी आहेत। आपण कुठल्याही पद्धतीचा गैरसमज न करता किंवा हे कामच करत नाही हे आपल्यातली मंडळी न करता समोरची मंडळी प्रयत्न केली जाते की समोरचा माणूस तुम्हाला सहकार्य करणार नाही, विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणि तो गैरसमज न विचार करता आपण फक्त एक लक्षात ठेवायचे, कमळ हे चिन्ह आहे आपलं आणि कमळासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यायचा आहे। तुमचा आशीर्वाद रूपी मतदान आमच्या पाठीशी आहे अशा प्रकारची एक भावना ठेवतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।